संतोषने उल्लेख केला की महेंद्र गव्हाणकर आणि टीम त्यांनी खूप कष्ट करून हा खूप मोठा छान देखाव बनवलेला आहे. तर बऱ्याच लोकांची अशी इच्छा आहे की त्यांना बघण्याची, तर मी महेंद्र गव्हाणकर आणि त्याची टीम डेकोरेशन टीमला स्टेजवर बोलावण्याची विनंती करतो. मी महेंद्र गव्हाणकर आणि त्यांच्या डेकोरेशन टीमचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी एवढा छान देखावा आणि पालखी बनवली आहे. या टीमतर्फे कोणी दोन शब्द बोलायला जायची आमची इच्छा आहे. शशी घाडगे, ऋषिकेश, श्रीकांत देवळे आणि सचिन शंभूदार, अजय देशमुख आणि विशाल पाटील आणि इतर त्यांची नावं मी घेतली नाही आता. त्यांनी सगळ्यांनी मला 15 दिवस मदत केली, त्याच्यामुळे मी हा देखावा बघू शकलो. त्यामुळे यश माझं एकच नसून सगळ्यांचं, याचं सार्थ होतं सगळ्यांना जातं. तुम्ही मला मदत केल्याबद्दल आणि हा सुंदर देखावा आपण लोकांना दाखवू शकलो याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि एवढी लोक सगळी आलेली आहेत आणि हा देखावा बघून त्यांनी टाळ्या वाजवल्या. गेल्या वर्षी जे कार्यक्रमाला असतील त्यांना आठवण असेल की अशाच मध्यंतरामध्ये आपण ज्या काही ट्रॉफी दिल्या त्या ट्रॉफी देताना आपल्याबरोबर अजून एक मुलगा आला होता. तिथं व्हीलचेअरवर बसून त्याने आपल्या मुलांसारखंच एक शिवाजी महाराजांवर भाषण दिलं. तो आजारी होता, एका असाध्य रोगाने त्याला ग्रासलेलं होतं. पण त्या मुलाकडे पाहिल्यानंतर एका आजारी माणसाची दया वाटते, त्याच्यापेक्षा मला त्याच्यापासून प्रेरणा वाटते. ज्या पद्धतीने तो आपल्या आजाराशी लढत होता त्याच्यापासून निश्चित आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात काही संकट आले असतील त्याच्यावर मात कशी करायची, त्याच्याशी लढायचं कसं हे त्यांनी शिकवलं. तो मुलगा दुर्दैवाने आज आपल्याला नाही, त्याचं नाव करण गायकवाड. तो 2 महिन्यापूर्वी त्याने त्याचं छोटंसं 13 वर्षाचं आयुष्य संपवलं आणि तो आपल्याकडून निघून गेला. आमच्या गायकवाड कुटुंब आमच्या ह्या टीमचे खूप चांगला घटक बनलं होतं. करणही आज आपल्याला असं या कार्यक्रमाला हजर राहिला असता. त्याला आमच्या सर्वांतर्फे श्रद्धांजली. त्यांनी जे त्याच्या आयुष्यामध्ये केलं ते आपला एक मित्र छोटासा आपल्याला सांगतो. Best student of the state, all-rounder player of cricket, wounded district trophy. Karan was diagnosed with leukemia, a cancer of blood cells. Most patients are treated with chemotherapy, radiation, or bone marrow transplantation. While in hospital, he explained medical treatments done to other patients, so they make their minds for treatments. His act is like his name. Karan is the one who gives everything to his interview. He won 50 cricket and donated all awards to poor children in Africa. Karan bravely fought against leukemia for 2 years. He knew about the short life. He allowed certain medicines to be used on him which were used for the first time. He donated his bone marrow for research purposes. Because of research studies, adults and children suffering from leukemia can look forward for a better quality life and less chance of dying. Karan is truly an inspiration to us for blood donation, organ donation. We should think about this to save the lives of others. Karan, we are proud of you. You will always remain in our hearts. नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला माहितीच असेल की मागच्या वर्षी सुद्धा शिवजयंतीला एक मुलगा इथे येऊन गेला व्हीलचेअरवर आणि शिवरायांविषयी छोटंसं भाषण देऊन गेला होता. यावर्षी तो यावा असं वाटत होतं पण तो नाही आला तो, कारण तो आज आपल्यापासून खूप लांब गेलेला आहे. तर असा हा करण जयवंत गायकवाड. आपल्या सर्वांना माहिती असेल की याला ल्युकेमिया हा आजार झाला होता. असा करण गेले 2 वर्ष हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता आणि ही झुंज देताना
त्याने ते हॉस्पिटल आपल्याचं केलं होतं. तिथले नर्स, डॉक्टर्स, पेशंटचे नातेवाईक या सर्वांना त्याने आपल्याचं करून टाकलं होतं. तर असा करण गायकवाड आज आपल्यामध्ये नाही आहे याची खंत सर्वांना जाणवते. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याला आदरांजली वाहतो. पण जाता जाता या करणने संपूर्ण जगाला एक मदत करून गेलाय. या करणने आपला बोन मॅरो पुन्हा डॉक्टरांनी दिलाय आणि ह्या बोन मॅरोवर पुन्हा रिसर्च करणार आहे आणि ते मेडिसिन इम्प्रूव्ह करणार आहे. हा करण हा जगातील एकमेव मुलगा होता की त्यावर ही ट्रीटमेंट झाली होती. त्याला अमेरिकेमधून स्पेशल औषधं मागवली होती. त्याच्यामुळे ह्या औषधाचे काय परिणाम होतील हे कोणालाच माहीत नव्हतं. ठीक आहे, एवढं संपून मी आपलं भाषण थांबवतो आणि त्याला आदरांजली वाहतो. धन्यवाद.